बातें कहूँ तो जतिन टीम का जब उदय हो रहा था तो क्रांतिवीर के कुछ प्लेयर ही उस टीम से जुड़े रहे और उसके बाद ही जतिन का यहाँ पर उदय हुआ था। उस दौर में हम भी थे क्रांतिवीर से खेलते वक्त। लेकिन आज ये राइवलरी जो सालों से चल रही है, यहाँ पर एक बार फिर 40 प्लस में आमने सामने है, 39 प्लस में आमने सामने है जतिन और क्रांतिवीर। ये दोनों ही टीम अंबरनाथ की एक नामचीन टीम है। इसमें जितने भी सारे प्लेयर हैं बहुत सालों से अपने क्रिकेट में योगदान दे रहे हैं और अंबरनाथ में क्रिकेट जगत में बहुत सारे नाम कमाए हैं। यहाँ पर प्रदीप दादा, पप्पू भाई, उदय, बाबू, बॉल ना आएगा आएगा, अंपायर लेके आएगा दादा भाई। प्रैक्टिस साठी त्यांना बॉल भाई, यहाँ पर प्रैक्टिस करेंगे तो फाइन है बोल रहे। मैं यहाँ पर जो हमारे अंपायर है उनसे निवेदन करूंगा कि जल्द से जल्द मैच का शुरुआत कीजिए और जो क्रांतिवीर के कप्तान है उनसे भी विनती करूंगा कि अपने बैट्समैन मैदान में उतारिए। ये जो पुराने राइवलरी है एक बार फिर हमें यहाँ पर देखने मिलेगी 49 में, जब जो पुराने दौर में खेलते थे टीम जो एक साथ खेलते थे, आज वापस एक बार फिर आमने सामने होंगे। हम उस टाइम बहुत छोटे थे और इनके मैचेस ही देखा करते थे जब यही प्लेयर एक ही टीम की ओर से खेलते थे। यहाँ पर अरे ये दे भाई, वो दे कमेंट्री, और ये भी मेरे को ही करना पड़ेगा लगता स्कोर बोर्ड। पेन दे दे। टॉस कोणी जिंकला? हा, टॉस कोण जिंकला था? अरे भरत दादा, भरत दादा, टॉस कोण जीता? टॉस यहाँ पर क्रांतिवीर टीम की ओर से अपनी टीम के लिए शुरुआत करेंगे भरत दादा और एंडी उर्फ आनंद। कसलं टॉस विन आहे, टॉस विन। हा झाली होती ना, नाही नाही याच्या आधी खेळली ना जतीनची पहिली बाय भेटली होती, बाय फिल्डिंग घेतली भरत दादा आणि आनंद, भरत आणि आनंद। बॉलर थांब मला बघू दे, दिसत नाही। विजय दादा, अपनी टीम की ओर से प्रथम गोलंदाजी करेंगे विजय दादा उर्फ बोता, जो बोता के नाम से पूरे अंबरनाथ में फेमस है। और यहाँ पर जो बैट्समैन है भरत टपाल, भरत दादा, जो बहुत सालों से
अपने टीम के लिए बहुत उम्दा प्रदर्शन करते हैं। बहुत सालों से उन्होंने क्रांतिवीर टीम को एक नया आयाम दिया है। हमेशा वो तत्पर रहते हैं टूर्नामेंट्स में, क्रिकेट जगत में। पात्रे दादा जाने के बाद क्रांतिवीर को अगर किसने संभाला है तो वो भरत दादा है, जिन्होंने यंगस्टर प्लेयर्स को हमेशा मौका दिया है यहाँ पर खेलने के लिए। हाँ, इथे यॉकर टाकण्याचा प्रयत्न, पण तितक्याच चांगल्या पद्धतीने भरत दादाने समोर खेळून 4 रन अर्जित केले आपल्या टीमसाठी। थोडीशी मिस फिल्डिंग झाली आणि त्याचा खामियाजा 4 रन मध्ये भेटला। परत एकदा ब्लॉक मध्ये टाकायचा प्रयत्न, हलकासा एज लागला आणि डायरेक्ट जाऊन विकेटला। दुसऱ्या गेंदवर भरत दादाने आपला विकेट गमावला आहे। गेल्या मॅच मध्ये जर आपण बघितलं क्रांतिवीर साठी भरत दादाने खूप चांगला योगदान दिला होता, पण या मॅच मध्ये ते काही एवढे योगदान करू शकले नाही आणि त्यांची जागा भरून घेण्यास येत आहेत माने सर। माने सर गेल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच, यांनी आपल्या बॉलिंग मध्ये खूप उत्कृष्ट अशी कामगिरी दाखवली होती। आता परत एकदा ते बॅटिंगला उतरले आहेत आणि फ्रंटने लीड करणार असा त्यांचा विचार। इथे विजय दादा आपली लाईन काय सोडत नाहीयेत, ते बॅट्समॅनला रूम करायला देत नाहीयेत। हा, विजय दादा तिसरी गेंद घेऊन परत हलका बॉलचा पिच लांब ठेवला, टप्पा लांब ठेवला आणि स्लो बॉल त्याला मिड ऑनच्या दिशेने मारायचा प्रयत्न, पण बॉल जातोय डायरेक्ट फिल्डरच्या हातामध्ये। परत एकदा विकेटचा पतन इथं सुरूच आहे। विजय विजय पवार, माने सरची जागा भरून घेण्यास येत आहे विजय पवार। हे सुद्धा फातिमा ग्राउंडचे एक उत्कृष्ट असे फलंदाज। यांच्या बॅटीला जर बॉल लागला तो डायरेक्ट स्मशानभूमीत जायचा असे हे बॅट्समॅन। बघूया आपल्या टीमसाठी काय कामगिरी करू शकतात। विजय दादा कोणत्याही प्रकारचं रूम बॅट्समॅनला देत नाहीयेत, बॉल टप्प्यावर ठेवतात, फक्त पेस मध्ये व्हेरिएशन्स आणि हलकासा टर्न अशी त्यांची बॉलिंग शैली। याच स्वरूपात त्यांनी लगातार 2 विकेट घेतलेत, हायट्रिक वरती। आता जसं मी बोलतच होतो की यांच्या बॅटला जर बॉल लागला तो डायरेक्ट षटकार आणि चौकारच्या स्वरूपातच असतो, त्याची झलक त्यांनी इथे दाखवूनच दिलेली आहे। समोर टप्पा केलेला बॉल, स्लो बॉल, त्याला त्यांनी लेग साइडला खेळून आपल्या पहिल्याच बॉलवर चौकारने सुरुवात केलेला आहे आपल्या टीमसाठी। या चौकाराच्या बळावर क्रांतिवीरचा स्कोर झाला आहे तो 4 बॉल 8 रन। विजय दादा बॅट्समॅनला कोणताही रूम देण्याचा प्रयत्न देत नाहीयेत। इथं जे काही करावं लागेल तुम्हालाच करावं लागेल।
रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न, स्विच हिट, पण बॉल जातोय डायरेक्ट फिल्डरच्या हातामध्ये. उत्कृष्ट असा झेल इथे फिल्डर करून आपल्या संघासाठी. विजय दादाने 3 बॉलमध्ये 4 रन केले आणि परत पवेलियनला येत आहेत. त्यांची जागा भरून घेण्यासाठी येत आहे जीवन, ज्याने गेल्या मॅचमध्ये अतिउत्कृष्ट अशी फलंदाजी केली होती. गोलंदाजी अतिउत्कृष्ट त्यांनी केलं होतं. बघूया आता हे दोघेही काय झलक दाखवतात आपल्या टीमसाठी. कारण लक्षात असावं, या टुर्नामेंटमध्ये लो स्कोरिंग मॅच जिंकता येत नाही आणि तुम्हाला नेहमी एक सन्मानजनक स्कोर असा उभा करावा लागेल जर तुम्हाला या मॅचमध्ये राहायचं असेल तर. पण इथे क्रांतीवीरची सुरुवात. बॉलर आहे योगेश. योगेश वाटतं याच्यामध्ये पण खेळला ना. योगेश यांनी जे ओपन पोल टुर्नामेंट होता त्यावेळी जतीनच्या टीम मधून हे खेळत होते. त्यांच्या फिजिक्सनी वाटत नाहीत किंवा फिटनेसनी वाटत नाहीत की ते +40चे प्लेयर असतील. आणि इथे आपल्या संघासाठी दुसरी आणि वैयक्तिक पहिली ओव्हर घेऊन योगेश आणि त्यांचा सामना करेल आनंद. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर क्रांतीवीरचा स्कोर झाला आहे तो 8 रन. 3 बॅट्समॅन त्यांनी या ओव्हरमध्ये गमावले. योगेश टू आनंद. राऊंड आर्म ऍक्शन, तेज तर्रार बॉल, असे बॉल तिथे रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न पण बॉल मिस झाला आणि डॉट. जर आपण इथे योगेशचा ऍक्शन बघितलं तर राऊंड आर्म ऍक्शन आहे. परत एकदा तेज तर्रार असा बॉल, त्यांनी फक्त टप्पा पकडून ठेवलेला आहे आणि आपल्या पेसच्या जोरावर बॅट्समॅनला ते हुकवत आहेत. परत एकदा असा फास्ट बॉल, बॅटच्या समोरचा टप, बॉल काय हाईट प्राप्त केलं नाही, लो बाउन्स राहिला. बाईच्या स्वरूपात 1 रन घेण्यात यशस्वी, कारण तो बॉल विकेट किपरला सुद्धा समजला नव्हता. योगेश तेज तर्रार असे बॉलर बॅट्समॅनला कोणताही चान्स देत नाहीयेत मोठे शॉट खेळण्यासाठी. परत एकदा गुड लेनवरचा असा बॉल, पण आपल्या पेसनी बीट करत आहेत बॅट्समॅनला योगेश. मी योगेश सरांना बोलतो की हे यंग टीम आहे, यंग टीमची मॅच नाहीये. परत एकदा आपल्या पेसवर जोर देताना तिथे बॅट्समॅनला कोणताही एलिव्हेशन प्राप्त होत नाहीये खेळण्यासाठी, पण कट करून 1 रन घेण्यात यशस्वी जीवन. आतापर्यंत योगेशने फक्त 2 रन दिले आहेत आपल्या संघासाठी. पुढे येऊन इथे आनंदने मिडॉनच्या दिशेने हा ठोकलेला सिक्सर. बॉल बॉल छोटू, बॉल परत मैदानात फेकावा. छोटू, बॉल देऊन टाका तुम्ही. बॉल रिटर्न आलेला आहे. इथे 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर क्रांतीवीरचा जो स्कोर झालेला आहे तो 16 रन. गेल्या ओव्हरमध्ये 8 रन आले होते, या ओव्हर मध्ये सुद्धा 8 रन आले आहेत.
आमच्या सगळ्यांचे परिचयाचे आणि एका काळी बॉलिंग मध्ये गाजवणारे उदय दादा परत बॅक टू फील्ड दिसतात आहे आपल्याला वयाच्या या समोर टाकलेला हा बॉल उचलून खेळला त्या ठिकाणी कॅचचा चान्स होता पण मिस झाला पण 2 रन घेण्यामध्ये यशस्वी याच 2 रनांच्या बळावर स्कोर जो झाला आहे तो 18 रन उदय दादा परत एकदा जसं मी बोलतच होतो तुम्हाला उदय दादा एक तेज तर्रार असे बॉलर ते पेस मध्ये सुद्धा इन स्विंग आउट स्विंग करण्यामध्ये एकदम महारत त्यांना असील आहे याच्यानंतर जो राउंड होणार आहे तो यंग पोल चा जो फायनल आहे तो मॅगी 11 वर्सेस जतीन 11 जीवनची जागा भरून घेण्यास येत आहे निलेश आतापर्यंत 4 विकेट क्रांतिवीरने गमावलेले आहेत उदय दादा परत आपली तिसरी गेंद घेऊन इथे लेग साइडला ढकलून काढलेला हा बॉल 1 रन घेण्यामध्ये यशस्वी तितक्याच चांगल्या पद्धतीने थ्रो आतापर्यंत निलेश अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी उदयदादा आपल्या तर्फून करत आहेत आपल्या संघासाठी परत एकदा समोर टाकलेला हा बॉल बॅट्समॅन मिस झाला पण तिथे स्टंपिंग करण्याच्या ऐवजमध्ये बॉल त्यांच्या हातातून सटकला आणि 1 रन घेण्यामध्ये बॅट्समॅन यशस्वी झाले बाईच्या स्वरूपात मीडियम आर्म फास्ट फक्त स्विंगवर आणि टप्प्यावर जोर देणारे परत एकदा बॅट्समॅनला समोर खेळून काढण्यासाठी प्रोत्साहित करणारे 2 रन घेण्यामध्ये यशस्वी या ओव्हरमध्ये जर आपण समरी बघितली तर कोणताही मोठा शॉट खेळण्या रूम देत नाहीये दादा परत एकदा कॅचचा चान्स होता बॉल अँड कॉटचा पण तिथे मिस झाला पण 1 रन घेण्यामध्ये यशस्वी ते गचाळ क्षेत्ररक्षण इथे अंपायरने थर्ड अंपायरला काम लावलेलं आहे मी थर्ड अंपायरला विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर आपलं डिसिजन सांगावं कारण आपल्याला याच्यानंतर ना अजून 2 मॅच खेळायचे ना नाही भाई और 2 मॅच खेळणार 3 मॅच अजून 3 मॅच खेळायचे आहेत त्यामध्ये यंग पोलचा फायनल आहे त्यानंतर ना 40+ सुद्धा आपल्याला 2 मॅचेस अजून खेळायचे आहेत इथे थर्ड अंपायरचा डिसिजन आउट आहे फक्त 1 रन सेकंड रनला आउट झालेला आहे बॉल ओव्हर निलेशची जागा भरून घेण्यासाठी येत आहेत राणे सर
23 रन. विशाल ना विशालच आहे ना बॉलर. संघासाठी शेवटची ओव्हर घेऊन येत आहेत विशाल. आतापर्यंत जशी बॅटिंग गेल्या मॅचला क्रांतीवीर क्रीडा मंडळ करून झाली होती त्याची काय पुनरावृत्ती त्यांना इथे करता नाही आली. पण एक सन्मानजनक स्कोर जर तुम्हाला उभं करायचं असेल तर चौकार षटकाराची तुम्हाला गरज आहे. उत्कृष्ट असे इथे फिल्डिंग प्रदीप दादाकडून आपल्याला दिसते. दादा खूप उशीरपासून उभे होते, एकही बॉल त्यांच्याकडे गेला नाही, पण शेवटी एक बॉल आलेला आहे. याच 1 रनांच्या बळावर स्कोर झालेला आहे 24 रन. परत एकदा यॉर्कर आणि तिथे मिस झालेला आहे. राणे सर अति यांची जी बॅटिंग शैली आहे खूप चांगली आहे. हे मोठे शॉट खेळू शकतात, पण एक मेरे पास है मैं दे के जाएगा. एक तो हजम हो गया. नहीं भाई छोड़ दो अभी. क्या है नहीं एक हजम हो गया लेकिन गया योगेश लेके एक हाँ कर लो अभी. क्या है डॉट बॉल. राणे सर जरा अचंबित होत आहेत बॉलरचं बॉलिंग बघून. लेग साइडला उचलून मारण्याचा प्रयत्न, हुक करण्याचा प्रयत्न, पण तिथे काही यश प्राप्त झालं नाही. परत एकदा डॉट बॉल. लगातार 3 डॉट. शेवटचा ओव्हर मोठा स्कोर बनवण्याचे प्रयत्नात 3 डॉट. परत एकदा उचलून मिड ऑफच्या दिशेने खेळलेला हा शॉट आणि इथे उत्कृष्ट असा झेल. राणे सर परत पवेलियनला येताना इथे जितकेही +40 प्लेयर आहेत यहाँ पर इस इनिंग की आखिरी गेंद. परत एकदा स्लोअर गेंद, पण तिथे यहाँ पर अगर हम क्रांतिवीर का बैटिंग देखें तो उन्होंने बस 4 ओवर में 25 रन बनाए और जतीन 11 के लिए 26 रनों का लक्ष्य रखा है. यहाँ पर मैं सभी दोनों टीम से बताना चाहता हूँ, अजय 11, सिकंदर 11 और ये जो 2 टीमें हैं वो यहाँ पर ध्यान दीजिए कि अभी हम यहाँ पर लॉस करने वाले और मैं यंग पोल के फाइनलिस्ट रहे दोनों टीमों के कप्तान से विनती करता हूं कि वो पंडाल पर आइए टॉस के लिए. इसके बाद ही तुरंत उनका मैच खिलाया जाएगा. यहाँ पर अभी लॉस उड़ाने वाले हैं अजय
सिकंदर और जो विनिंग टीम रहेगी उनका यहाँ पर लॉस उड़ाया जा रहा है। यहाँ पर हम देखें तो क्रांतिवीर ने जतीन 11 के लिए 26 रनों का लक्ष्य रखा है 24 गेंदों में। यहाँ पर लॉस उड़ाया जा रहा है तीनों टीम के बीच में। अजय, सिकंदर और विनिंग टीम। यहाँ पर मैं सबको बताना चाहता हूँ कि बहुत सालों के बाद हम पप्पू भाई को एक बार फिर बैटिंग में स्ट्राइक करते हुए देखेंगे। जब मैंने मेरे क्रिकेट की शुरुआत की थी अंबरनाथ में तो मैं इनके अपोजिट खेला करता था एकता क्रीडा मंडल से, और पप्पू भाई क्रांतिवीर क्रीडा मंडल में खेला करते थे। और जो हमारे बॉलरों में हमेशा खौफ का दौर रहता था वो खाली पप्पू भाई का रहता था। इनका विकेट हम कैसा हासिल करें, क्योंकि एक बार पप्पू भाई और सीनू भाई का विकेट चला गया तो मैच हम सोच लेते थे कि जीत जाएंगे। ऐसा खौफ एक दौर पे इन दोनों का रहता था। अभी सीनू भाई तो हमारे बीच रहे नहीं, लेकिन पप्पू भाई को देखकर एक बार फिर ऐसी पुरानी यादें हमें या आणि नॉन स्ट्राईकला लेजेंडरी प्रदीप दादा पाटील। माने सर, हाँ नहीं, पहला बॉल ही छकड़ा परवेज ने पप्पू भाई। एक बार फिर लेग साइड पर उड़ा के मारा हुआ शॉट, वहां पर मिस फील्ड और एक रन लेने में कामयाब। देखिए, अगर इस मैच को तुम्हें जीतना है तो पप्पू जैसे खिलाड़ियों का अगर कैच छोड़ोगे तो वो 2 ओवर में ही ये मैच खत्म करके चले जाएंगे। और अभी स्ट्राइक पर है प्रदीप दादा। ये भी बहुत सालों के बाद यहाँ पर हमें दिखे हैं प्रथम फलंदाजी करते हुए। ये मिड ऑफ की तरफ उड़ा के मारा हुआ शॉट, फील्डर उसके पीछे दौड़ रहे हैं और यहाँ पर 2 रन लेने में कामयाब। इस उम्र में भी इस तरह से कॉन्फिडेंस और रनिंग बिटवीन द विकेट दादा का काबिले तारीफ है। हल्का सा ऑफ साइड पर टैप किया है और 1 रन लेने में कामयाब। दादा को पता है सामने पप्पू है, मैं अगर उनको सिंगल भी दूं तो वो एक ही ओवर में ये मैच खत्म करने की काबिलियत रखते हैं, तो दादा उनको ज्यादा से ज्यादा मौका देना चाहते हैं। माने सर एक बार फिर पप्पू भाई के लिए। ये वापस लेग साइड पे उड़ा के मारा हुआ स्वीप शॉट और 4 रनों के लिए। मैं बहुत बार पप्पू भाई से बोलता हूं कि वो
जतिन टीम से एक बार फिर खेलने की शुरुआत करिए, लेकिन हमेशा वो रुक जाते हैं। लेकिन इस बार उनकी बैटिंग अगर देखें तो शायद जो अगला होने वाला फाइनल है जतिन वर्सेस मैगी 11, उन पे उसमें भी पप्पू भाई खेल सकते हैं। यहाँ लेग साइड पर ढकल कर 1 रन लिया है पप्पू भाई ने, और ये ओवर की समाप्ति पे जतिन का स्कोर हुआ है 15 रन। 11 रनों की जरूरत 18 गेंदों में। शायद यही ओवर में पप्पू भाई सोच रहे हैं कि मैं मैच खत्म कर दूं, और जो फाइनल होने वाला है उसमें भी इनकी यंग टीम है जतिन जो फाइनल में पहुंची है, वहां पर जाके कुछ और ओवर खेलूं। रोहित, ये पटकी हुई गेंद वहां पर 6 रन। मैं यहाँ पर जो हमारे सीनियर क्रिकेट एसोसिएशन है उनसे निवेदन करूंगा कि पप्पू भाई को आप सीनियर टीम में खेलने ना दे, उनको यंग टीम में ही खेलने का मौका दिया जाएगा। देखा, एक बार फिर लेग साइड पर उठा के मारा हुआ ये गेंद, और वहां पर कैच। 2 गेंदों में ही मैच खत्म करने की सोच रखने वाले पप्पू भाई एक बार फिर मैदान में आते हुए थोड़ा आराम करेंगे वो, क्योंकि इसके बाद होने वाला मैच है वो उनके ही टीम का है। अभी पप्पू भाई की जगह लेते हुए सुरेश कदम। पप्पू भाई यहाँ पर आते आते लोगों का डिमांड है, दर्शकों का डिमांड है कि आप जो यंग टीम फाइनल खेलने वाली है आप उसमें खेलिए। पप्पू भाई, यंग टीम का डिमांड है कि आप उनमें खेलिए करके, जतिन वाले। यहाँ पर पप्पू भाई की जगह लेते हुए कदम सर। रोहित अपनी टीम के लिए उम्दा बॉलिंग करते हुए एक बार फिर पटकी हुई गेंद, पेस से बीट किया बैट्समैन को। यहाँ पर एक बार फिर सामने डाला हुआ गेंद, उसको मिड ऑफ की तरफ ढकल कर 4 रन। एक रन में स्कोर की बराबरी की है यहाँ पे जतिन ने। 1 रनों की जरूरत, औपचारिकता बाकी। यहाँ पर अल्ट्रा एज और जाकर विकेटों से लगी है ये गेंद। मैच में रोमांच एक बार फिर बनता हुआ। लोगों के डिमांड पे हम उदय भाई को, लोगों के डिमांड पे उतरे हैं उदय भाई। यहाँ पर उदय भाई रिवर्स मारते दो, रिवर्स शॉट का यहाँ पर डिमांड है, ऑन पब्लिक डिमांड। यहाँ पर आपके अगर आप रिवर्स शॉट पे 6 मारते हैं तो आपको 5,000 का इनाम दिया जाएगा जीपे पे, आनंद की ओर से। यहाँ पर 6 नहीं लेकिन 4 मारकर मैच को जीत लिया है जतिन ने। 2 ओवर में ही ये मैच खत्म कर पवेलियन लौट रहे। मैं